नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 7:30 झालेले. गुड्याला शाळेला सोडलं आणि म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करावी. आज सकाळपासून रेग्युलर व्हिडिओ करणार आहे मी आणि कंटिन्यू. तर चला, घरात सर्व पसारा जशाचा तसा आहे आणि काहीच आवरलेलं नाही. फक्त गुड्याचा टिफिन गेलेला आहे आणि बाकीचे कामं आता आवरायला घेते. वरती पूजा वगैरे मांडलेली आहे, तर ब्राह्मण बाबा येतील ती पूजा वगैरे उचलायला. त्याच्यासाठी मी माझी पहिले तयारी करून घेतली आणि मग म्हटलं कामं आवरता येतील. तर मी गुड्याला बटाट्याची भाजी दिली आणि रात्री माहिती का पुरी बनवली. मुलांनी कोणीच खाल्ली नाही, मग ती पुरी उरलेली होती तर ती म्हणे बटाट्याची भाजी बनव बटाट्याची भाजी बनव मम्मी आणि पुरी दे. तर म्हटलं ठीक आहे बेटा. मी सकाळी सकाळी मस्त बटाट्याची भाजी बनवली सुक्की आणि गुड्याला आवडते म्हटलं आणि बनवून देते. तिने बघा थोडंसं तुकडं खाल्लं, दूध वगैरे काही घेतलं नाही, तुकडं खाल्लं. तेवढ्यात गाडी आली, तिची व्हॅन येऊन गेली आणि इकडे पुऱ्या बनवल्या होत्या रात्री. तर पुरी कोणीच खाल्ली नाही. मी तर अक्षरशः म्हणजे जेवायला बसली, हे पण इच्छासुद्धा झाली नाही जेवण करायची. आणि पसारा बघा तुम्ही, रात्री आम्हाला झोपायला बरोबर 1 वाजून गेला, त्याच्यामुळं मी तसंच ठेवलं होतं. आणि हा एवढा पसारा मला आवरायचा आहे, म्हणजे काल जेवढं आवरलं ना तेवढं आज आवरायचं आहे. तर हे बघा दिवा वगैरे रात्रीचा म्हणजे कालचा दिवा जळतोय आणि आता देवपूजा वगैरे करते, सर्व आवरून घेते. वरचं पण आवरून येते, वरती मी तुम्हाला दाखवते. तर काल दाखवलं गेलं नाही माझ्याकडनं. तर चला आपण वरती जाऊया. माहिती आहे का, काल इतकी धावपळ झाली होती. लाईट लावते मी, दिसत नसणार तुम्हाला कारण की फिरून फिरून इतकी थकून गेलेली आहे ना, तुम्हाला काय सांगू. तर माहिती आहे का, काल इतकी धावपळ झाली म्हणजे काल म्हणजे रविवारपासून 5-6 दिवसापासून कंटिन्यू धावपळ. आणि त्याच्या पहिले ना मला असं सर्दी, खोकला, डोकं 2-3 दिवस, त्याच्यामुळं रेग्युलर व्हिडिओ करायला अजिबात इच्छाच होत नव्हती. घरातले कामं बी करायचे आणि व्हिडिओ बी करायचा. आणि काय होतं माहिती का, आपण व्हिडिओ करण्याच्या नादात ना मग बाकीचे कामं राहून जात होते. त्याच्यामुळं म्हटलं मग आता सध्या सर्व कामं आवरून घेते आणि कंटिन्यू आपण व्हिडिओ करू म्हटलं. तर पसारा पण दाखवते मी तुम्हाला. आता ह्याची बिलिंग करायची मला आणि खालचं मी बाहेरचं झाडू वगैरे मारून आलेली आहे. पहिले हे म्हणे पहिले बिल करून घेऊ आपण आणि लावून देऊ, जो कोणी आलं तर मग बघता येईल. बाकीचं सर्व बिल वगैरे करून झालेलं आहे. एवढं सर्व चेक करून झालेलं आहे आणि एवढं बाकीचं आहे चेक करायचं आहे. तर म्हटलं एवढं करून घेते. इकडचं पण बाकी आहे. पण काय झालं माहिती का, बिल कुठे ठेवलं गेलं ह्या सामानाचं, या साडींचं, तर कळालंच नाही. आता शोधते मी आणि याचं पण बिल करून घेते, जेणेकरून म्हणजे मग ते आपल्याला लावता येईल. आणि सर्व माझ्या गोडताईंनी आपल्या सत्यनारायण देवाचा आशीर्वाद घ्या आणि सर्वांचं कल्याण हो आणि माझं पण हो त्यांच्या मागे. मस्त पूजा वगैरे झालेली आहे आणि प्रसाद खूप म्हणजे भरपूर जण आले. 1.25 किलोचा प्रसाद होता आणि हे बघा भरपूर जण आले, एवढाच राहिलेला आहे, जास्त काहीच नाही. आणि खूप छान झालं. 12-12:30 वाजून गेले होते आम्हाला. 11-11:30 वाजेपर्यंत तर बाया माणसं चालू होते पूजासाठी. आणि मग नंतर आमचं आवरणं झालं आणि जेवायला बसलो होतो. जेवणसुद्धा गेलं नाही, पण इतकी थकून गेलेली होती ना, अजिबात माझी इच्छासुद्धा होत नव्हती. तर ही प्लेट किचनमध्ये ठेवावी बुवा. तर हे म्हणे जाऊ दे, आता सकाळपासून आवडते, आता थोडा आराम कर. पण रात्रीसुद्धा मला अजिबात झोप लागलेली नाही आहे. तर चला आपण बिल करून घेते मी आणि मग बोलतो तुमच्याशी. आणि आत्ता आजपासून कंटिन्यू व्हिडिओ येत जातील आणि साडींचे पण व्हिडिओ येतील. तर कुठली साडी तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घेत जा आणि बुकिंग करत जा. तर मी लवकरच आता साडीचे पण पटापट व्हिडिओ पण करीन. आजचा दिवस कसं पाहुणे पण येत आहे माझ्याकडे आणि आज पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे ना सर्वजण येतील, धावपळ राहील आणि पुढे व्हिडिओ बनवता आला नाही आला तर समजून घ्या मला. तर चला मी आता हे बिल करून घेते आणि मग बोलते. तर आता 11 वाजत आले, सर्व कामं आवरून झाले माझे आणि वरती तर आवरून आली होती मी, फक्त पूजा राहिलेली होती आणि बामण बाबा आले. बामण बाबांनी पूजा वगैरे आवरून घेतलेली आहे. फक्त आता तिथं थोडंसं तिथलं पुसून घ्यायचं आहे. घरातले सर्व कामं आवरून झालेले, केव्हाची लागलेली होती.
तर हे बघा. आणि स्वयंपाकमध्ये मी बनवली खिचडी. रात्रीची डाळ होती, म्हटलं ती डाळ एवढी मोठी डाळ होती तर म्हटलं डाळ कुठे टाकावी, तर मग मी ती खिचडीमध्ये टाकून दिली. आणि इकडे थोड्या पुऱ्या आहे आणि बटाट्याची भाजी होऊन जाईल म्हटलं. आणि हे म्हणे जाऊ दे आता काही नको करू, आधी किचन वाटा वगैरे आवरून झालेलं आहे. फक्त थोडेफार कामं आहे ते आवरून घेते आता. चला जेवण करते. आमच्या साहेबांना जायचं आहे, थोडंसं बाहेर काम आहे त्यांचं, तर ते बाहेर जात आहे. त्यांना म्हटलं तुम्ही जा आणि मी वरचं आवरून येईन. आणि आता आजपासून चालू झालेलं आहे, तर माझ्याकडे कस्टमर पण यायला लागून गेलेले आहे. तर चला आता येत आहे माझे कस्टमर. भरपूर जणांचा फोन आला होता सकाळी सकाळीच, आम्ही येतोय म्हटलं या पहिले आता आम्हाला जेवण वगैरे करू द्या आणि मग या. तर आता जेवण वगैरे करते आणि मग वरतीच आवरायला घेईन. मग फक्त थोडंसं जे फोटो वगैरे काढायचा फक्त तेवढंच आहे. ते आता जेवण वगैरे करून घेईन आणि ते वरतीच मग फोटो वगैरे काढून मग मी महालक्ष्मीचा फोटो घेऊन जाईल वरती आणि मग तो त्याची स्थापना वगैरे करीन. आपल्या शॉपमध्ये पण पाहिजे म्हटलं तर मग मी महालक्ष्मीचा फोटो ठेवणार तिथं. तर चला मी ना आता जेवण करून घेते. साहेबांना पण जायचं आहे बाहेर, म्हटलं तुम्ही आता पटकन जेवायला बसा, खिचडी झाली म्हणजे लगेच जेवायला बसतो आम्ही. तर चला कंटिन्यू व्हिडिओ करते मी आज. तर आत्ता टाईम सांगते मी तुम्हाला किती वाजले, तर 6:30 झाले. आणि दिवसभरचं चालूच होतं आज. आणि थोडेसे माझे 5 वाजता डोळे लागले आणि 15-20 मिनटं मग मी थोडा आराम केला. उठली, झाडू पोछा वगैरे सर्व आवरून झालं आता संध्याकाळचं. आणि आमचे साहेब वरती गेलेले आहे, तर काय करायला गेले ते काही मला माहीत नाही. माझे 5-10 मिनटं डोळे लागले तोपर्यंत ते गुडियाला घेऊन गेले आणि ते पण गेले स्वतः. तर म्हटलं चला काय करताय बघू आपण. माझी मैत्रीण येते अजून परत साड्या बघायला, तर म्हटलं मग मी वरती जाऊन येते, आमचे साहेब काय करताय ते पण पाहून येते. आणि दिवा अजून चालू आहे हे बघा. आणि जे आजची कमाई आलेली आहे तर मी ती ठेवली सत्यनारायणच्या फोटोसमोर हे बघा. म्हटलं तिथंच ठेवते. आणि आता मी जाते वरती, साहेब काय करताय बघून येते. चला कावडा आमचा उड्या राणीचं चालू आहे तिच्या पप्पांचं. काय करते ग? आमचे साहेब अशी कामं करत बसतात. घरी राहिले म्हणजे त्यांचं काही ना काही चालू राहतं. चला. आणि आमचे झाडं बघा वरची. वरून दाखवते मी तुम्हाला, बऱ्याच दिवसापासून दाखवलेलं नाही बाहेरचं वातावरण, तर म्हटलं वरून दाखवून देते वरती आली तर. सर्व बाबा चालले फिरायला. इकडे मस्त मुलं खेळत आहे. आमचे साहेब काम करताय, मला सांगताय माझी मजुरी देऊन द्यायचं म्हणून. मजुरी देऊन द्यायचं म्हणे. 2,500 रुपये मजुरी होते म्हणे. 2,500 होत आहे म्हणे माझे. म्हटलं देऊन देईल तुमचे पैसे मी. नको ना बेटा. वेडी का ग ताई तू? नाही नाही शानी का मग? हां
गुड्याने नवा ड्रेस काढला बी गेला आणि घातला बी गेला. एक ड्रेस काढला बी आणि घातला बी. दाखव ताई, उभी राहा ना मग नीट. हे बघ. गंधा आहे तुझा अवतार, खूप छान दिसते माझी ताई. स्वयंपाक काही करायचा नाही मला आणि कृष्णा मॅगी बनवतोय. साहेब बी थोडीशी मॅगी खाऊन घेणार आहे. गुड्या खिचडी खाऊन घेणार आहे आणि मी पुऱ्या आहेत, काही थोडी बटाट्याची भाजी आहे, खिचडी आहे. तर स्वयंपाक काही करायचा नाही आहे मला आणि दादा मॅगी बनवतोय. आणि आज पहिला दिवस होता माझ्या साडींचा. तर म्हटलं पहिल्या दिवसाची कमाई मी माझ्या नवरोबाजवळ देते. हे तर चला आपण देऊया त्यांच्याजवळ, त्यांना कसं वाटतं ते बघू. काय करा, हात पुढे करा, हात पुढे करा ना, नीट करा. डोळा हात असं असं पुढे करता का? हात जोडा जोडा जोडा, डोळे लावा, वरती करा वरती करा, डोळे लावा ना. पहिल्या दिवसाची कसं वाटलं? जेवण करून झालं आणि आज इतका कंटाळा आला होता, मटकी काही केली नाही आम्ही. त्यांनी थोडीशी मॅगी खाऊन घेतली आणि मी तर पुरी खाऊन घेतली. तर 2 पुऱ्या खाऊन घेतल्या मी, माझं झालं म्हटलं. आणि इतका कंटाळा आला होता ना, अक्षरशः गॅस वट्ट्याजवळ जायची सुद्धा इच्छा होत नव्हती. कृष्णाने तर मॅगी करून दिली आणि मी दूध आणि पुरी खाऊन घेतली. खिचडीसुद्धा खायची इच्छा झाली नाही माझी. आणि आत्ता लागते मला झोप, कारण की खूप थकून गेलेली आहे. आणि आत्ताच बघा 10:30 झालेले. गेट वगैरे लावून येते, गाड्या पण बाहेर आहेत वाटतं. गेट वगैरे लावून येते. बसलो होतो आम्ही थोडंसं गप्पा मारत. ते घेतील गाड्यामध्ये, लॉक वगैरे लावून येतील. मी करते आता कपडे चेंज आणि झोपते, कारण की दिवसभर धावपळ बऱ्याच दिवसापासून होते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. छोटा का होईना म्हटलं डेली व्हिडिओ येणार आता. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.